नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू नव्याच किचन. तर मग फ्रेंड्स, आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत उपवासाची स्पेशल अशी साबुदाणा खिचडी. तर मग आता आपल्याला सारखे उपवास वगैरे चालूच असतात, एकादशी, चतुर्थी वगैरे. तर मग आता आपल्याला असं असेल, साबुदाणा खिचडी परफेक्ट बनवता येत नसेल, तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे साबुदाणा खिचडीची परफेक्ट रेसिपी. तर चला आपण पाहूया आता साबुदाणा खिचडी कशी बनवायची व त्यासाठी काय लागते व ती बनवण्याची पद्धत काय आहे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया व तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये बारीक कापलेला बटाटा टाकून घेऊया. बटाट्याला व्यवस्थित मध्यम आचेवर फ्राय करून घेणे. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित बटाटा मध्यम आचेवर फ्राय करून घ्यावा. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने परतून घेते. अगदी मिडियम आचेवर अशा प्रकारे बटाटा परतून घ्यावा व त्यावर झाकण ठेवून आणखी 5 मिनिटं बटाट्याला व्यवस्थित शिजून घेणे. 5 मिनिटानंतर एकदा अजून त्यांना परतून चेक करणे, आपला बटाटा व्यवस्थित स्मूथ झाला आहे का. जर झाला असेल तर आता आपण त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकून घेऊया. हिरवी मिरचीला पण आपण व्यवस्थित 2 मिनिटं परतून घेऊया. हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतली की आपण ह्यावरही 2 मिनिटं झाकण ठेवून त्याला व्यवस्थित एकजीव होऊ देऊ व नंतर आपण त्यामध्ये छोटी छोटी 2 वाटी आपण बनवलेली शेंगदाणा पावडर टाकून घेऊया. शेंगदाणा पावडरने आपल्या साबुदाणा खिचडीला अतिशय सुंदर टेस्ट येते. आता आपण ही शेंगदाणा पावडर व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात. अशा पद्धतीने परतून घेतलेली शेंगदाणा पावडरने आपल्या साबुदाणा खिचडीला अतिशय सुंदर टेस्ट येते. व आता आपण रात्री भिजत घातलेला साबुदाणा ह्यामध्ये टाकून घेऊयात. जर आपल्याला साबुदाणा खिचडी सकाळी बनवायची असेल तर साबुदाणा रात्री भिजत घालायचा व जर आपल्याला रात्री बनवायचं असेल तर सकाळी, म्हणजे ते छान भिजेल. आता आपण साबुदाणा टाकून झाला की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व त्याला व्यवस्थित परतवून घेऊयात. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने त्याला परतून घेत आहे. अशा पद्धतीने पूर्ण साबुदाणा एकजीव करणे, जेणेकरून ते टेस्टी होईल. पूर्ण साबुदाणा परतून झाला की आता आपण झाकण ठेवून याला 5 मिनिटं व्यवस्थित वाफाळून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकतात 5 मिनिटानंतर आपला साबुदाणा व्यवस्थित वाफाळून तयार झालेला आहे व अतिशय सुंदर पण दिसत आहेत. तर मग फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे आपला हा साबुदाणा. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही सोपी साबुदाण्याची रेसिपी? कमेंट करून सांगायला विसरू नका. व तुम्हालाही उपवास वगैरे असेल आणि परफेक्ट साबुदाणा खिचडीची रेसिपी माहीत नसेल तर माझ्या या रेसिपीची हेल्प घेऊन तुम्ही साबुदाणा खिचडी बनवू शकतात. तर मग फ्रेंड्स, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की बनवा व माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून तुम्हाला उपवासाच्या स्पेशल डिशेस हव्या असतील, स्पेशल उपवासाची थाळी हवी असेल तर ती मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करून ती पाहू शकतात. आणखी भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिप्यांसोबत. धन्यवाद. आता साबुदाणा नुसता खायचा नसेल तर साबुदाण्यासोबत खाण्यासाठी आपण बनवूया टेस्टी साबुदाण्याची पापडी तळून घेऊयात. साबुदाणा पापडीला कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करणे व चिमट्याच्या साहाय्याने एकदम सावकाश अशा पद्धतीने पापडी तळून घेणे. ही पापडी जाड असते त्यामुळे तेल अंगावर उडण्याची शक्यता जास्त असते, म्हणून अगदी सावकाश ही पापडी तुम्ही तळून घेणे.
तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने पापडी तळून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही पण ही पापडी तळून घ्यावी व आपल्या साबुदाणा खिचडीसोबत या टेस्टी साबुदाणा पापडीची मजा घ्यावी। तर मग फ्रेंड्स आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही माझी ही रेसिपी चेक करा व तुम्ही पण नक्की बनवा। धन्यवाद।